आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानवाईकचं वनेना मारो जय सेवालाल विजय बिहार नवोदनेर जो उपोषण चालूच वो उपोषणेर दखल लेताणी जालनार पालकमंत्री आपण बेन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि आतेरो जालनारो आमदार अर्जुन बाबू खोतकर हे हम सब वेताणी विजय ब्यानं आता समजाय नायचा की उपोषण लार लेताणी जो काही समाजेर आपण मागणीचं वो मागणी तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि सरकार मुंड्यांक हम मांडाचा करण ही वन शब्द दे सर्व हम आता आयचा भाइयों मत तो तुम्हारे जमेरो छु हमार विजय बिहार जो मत होती मार 100% सहमत मत छू पहिले सगळेच मालमच की देश स्वातंत्र्य वेळ पूर्वी कंती आपण इंग्रज आपल्याबद्दल काही लखन घे देश स्वातंत्र्य वेजार बाद भी આપણે जो समाजेर मागणी वो मागणी लेतानी आबेतानी आपण सब वेगवेगळे पद्धतीचे आंदोलन कर लेता अब तमने ये भी मालूम छ कि मैं सुद्धा वो मैं एक कतरी खारीर वाटा ले मिलो छु जना 2003 न काँग्रेसर सरकार आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर पीटी सर दिग्दर्शन अधिवेशन होतो पहिलो अधिवेशन वसंतराव नाईक साहेब लिहित होतो आणि वर बाद दुसरो अधिवेशन रणजित नाईक आणि मनोहर भाऊ हे सब जना लिहिते ते दिग्दर्शन जना मग छोटो कार्यकर्ता रो आमदारी कुंडू जना वो अधिवेशन सोनिया गांधी आई थी अविनाश भाऊ वरबाद सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख शरद पवार साहेब समजलं होतं हम उभो रेताणी मग तम माहिती काढो पुढची उभो रेताणी मग हीच मागणी नेतानी जो विजय भ्या मांगरो जूज मागणी वो तो मग किद होतो वरबाद नंतर मग आमदार वेदार बाद पहिली वेळा जेव्हा मंत्री वे 2014 जना पंकजाताई सुद्धा मंत्रिमंडळ आणि हम सब विषय लेता है पूजनीय रामराव बापू जना माइक लावा सांभळो इथे तो विजय भया सांभाळलं तो रामराव बापू बी देऊन जाणार आज काय देणार तुम्ही आलात तर खाली आता कसे जाणार सांभाळलं अब मग मार भूमिका सांभाळलं और बात तो निर्णय आमको काही तारच थांब तो बोलली तोच अब आता तो आपण विषयाचे नाही आपण जो आरक्षण आणि इतर जो मतेर मागणीचे उदल भया आपण स्थापन किदे और बात रद्द कर दिले बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे सारू विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब अनुकरण हे सभेची चर्चा करण हे सब आता मुंडे आणले जावं लागेल बरोबर चकुने आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धतीने बोलीचं आज वर आपल्याला सपोर्ट चावचं आणि अर्जुन बाबू तो आता 8 महिन्याची आरोच आज जो आता हमने बलायर हीच कालन जो शिंदे साहेब आहे ती फार बोलणं करायची नो अविनाश भाऊ शिंदे साहेब मग डायरेक्ट कोणी की आता जो बाबा तू पंकजाताई मा ती बोली वन को मग की आपण जावा आपण विजय बॅन समजा का तो मार हाणू केव्हाच की जो आता अब भूमिकाचं ही भूमिका तार काय हम छोड़ दो बा भूमिका ती तार मागणी छोड़ दो हाणू थोडी केरेता तो हम हाणू केरेता सीएम ता ती बोलोच तम जल्दी आपण सब अभ्यासक आपण जो मागणीचे सब मागणी ओढ सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लड़ेंगे तो म्हणजे लढाई तो बचेंगे तो लड़ेंगे ना ताई हमारा आता जबरदस्त आपण खीच तो मारा हीच तमने केवळच सब लोक की अनेक वाता जी आपण करेल तो आज
पंकजाताई, अर्जुन भाऊ, एकनाथ शिंदे साहेब, सीएम साहेब, हे सब आपण केरेच तो मन हन वाटत की तुम विचार करो विजय व्या उपोषण छोडो. मागच्या वेळेस सुद्धा आंदोलन केली तर एसआयटी स्थापन केली. पत्र घेतात त्याचा बंदोबस्त लावू. माझा शब्द आहे, जालन्यातून सुरू करून टाकू. करायची होती ती स्थापन करून त्यासाठी त्याला जीव द्यायचा का? तुम्ही पण यांचा मान होईल असे निर्णय घेत जा. त्यांना तसे एवढ्या माणसाला भेटायला लोक आले, त्यांचा मान करतात. तुम्हाला त्यांचं उपोषण सन्मानाने सोडायचंय का नाही आणि त्याचा न्याय घ्यायचाय का नाही? आता सीएम साहेबांनी सांगितलंय सोमवार मंगळवारी तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्यांचा वेळ द्यायला तयार आहे. त्यांच्या घरी डेलिगेशन येऊन या किंवा मंत्रालय आणि तुमचे तज्ञ लोक घेऊन या. आपण समोर सगळे अधिकारी वगैरे बोलून विषय पण आपण एक प्लॅन तयार करू. त्यांना बोलू ना ते. ताई नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत. आमचेच काही बंधू तिथे उपोषणाला बसले होते. त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेलेले आहेत. तुम्ही विचारपूस करू शकता. माझा शब्द आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार. तुमचा विश्वास आहे का? विश्वास आहे का सांगा. ताई तुम्ही आज समाजाच्या बहीण म्हणून आल्यात, संजय भाऊ भाऊ म्हणून आलात. पण जेव्हा बहीण घरी येते, भाऊ घरी येतो, खाली हाताने जात नाही, काही घेऊन जातात. तर 13 मागण्या आहेत. 13 मागण्या आहेत. ते मागण्याचं पत्र द्यायचं. हम तुम्हारे साथ हैं. 13 मागण्या आहेत. त्याच्यापैकी काहीतरी आज इथं देऊन जायला पाहिजे आम्हाला. ज्या खूप काही मागण्या त्याच्यात आहेत की तुमच्या हातात आहेत, तुमच्या हातात, सरकारच्या हातात आहेत. माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत? माझ्या लेवलला मी काय करू शकते? खोटा शब्द मी देणार नाही. गोपीनाथ मुंडेची लेख आहे, मी खोटा शब्द देणार नाही. पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याकडे होतं ते मी तुम्हाला शब्द देते. बाकी सगळे मुख्यमंत्री बघतील. नंबर 1, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा. हे करून घेणं माझी जबाबदारी, संजय भाऊची जबाबदारी. दुसरं, एसटी प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत VJMT प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत, जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत, यांच्यावर कारवाई करावी, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे. हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉर फूटवर करून घेणार. ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी. ठीक आहे. आणि माझ्या लेवलचं सांगेल, बाकीचं सगळं मुख्यमंत्र्यांच्या लेवलचं. परत आदिवासी धर्तीवर तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी, तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठीच्या संदर्भात मध्ये एक व्यवस्था करायची, ती करून घेणं सरकारकडनं संजू भाऊची आमची जबाबदारी बस. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी VJMTच्या मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे. ह्या गोष्टी करून घेणं त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन, हे तुम्हाला वचन देते. हे माझ्या लेवलचा विषय नाही, हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे. टाईम आता टाईम मी आता नाही सांगू शकत, मला सगळ्या मंत्रालयाशी बोलावं लागेल. पण हे मी पूर्णपणे, तुम्ही नाही द्यायचे पाणी, मी देणार आहे कारण मी बहीण आहे ना. तर हे मला तुम्ही सोमवारी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल तसं तयार करू. कशाला 2 महिने लागतील, कशाला 3 महिने लागतील, हे करणं माझे जबाबदारी. महत्वाची देण आपल्याकडून, हे मी मान्य करू शकते. ह्याच्यासाठी आपण टाइम टेबल तुम्ही जेव्हा मुंबईला येताल तेव्हा ठरवू. आता ह्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत. तुमच्यासाठी लढा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून मी तयार आहे. तुम्ही सगळं माझं वाढवता. आता संजू भाऊ विजय भाऊ, आता एवढं सविस्तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईने मांडलेली आहे. मी त्यांच्या सोबत आहे, अर्जुन भाऊ खोतकर सोबत आहे. तर आता असं म्हणणं आहे की सीएम साहेब तुम्हाला बोलले, आता
मला असं वाटते की 2च दिवसामध्ये सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा किंवा बुधवार 3 दिवस, कारण आज हो आणि सविस्तर तुमची चर्चा होईल असे तुम्ही नावं द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू, शिष्टमंडळ असेल. हे समाज विनंतीचं आबाजे पंकजाताईजी मुद्दा मेन बोलीचं ये वाते पर आपण उपेशन छोडेल कोणी छोडेल तम समाज जे किए जो मन मानस समाज किए जो मन मानस आणि मुख्यमंत्री સાંભળો સીએમ સાહેબેરો નિરૂપ જે ભૌતી બોર્ડ હોય તો સીએમ સાહેબ હું તમે કેરો તો સેવન શાંતથી સાંભળેલ છે મુખ્યમંત્રી સાહેબ આભાર બોલે છે की तम शिष्टमंडळ તમારો લાવ સોમવાર મંગળવારે અને કાલેના शिंदे साहेब बी बोलो છે તો शिष्टमंडळ લાવ કરા તમ કેતે હો તો મો પોષણ ચડાવજો તમાથી आता મોટો મન કોઈ ચીજ સમાજ હતી तम किए तो मन मान्य चला तर मान्य छे ने हाँ मान्य करण कोणी शे गोर भाईना जय सेवालाल जरा शांत बेसो ताई त्या ताई तुम्ही इथे आलात, तुम्ही आमच्या बहीण आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहेत त्यांनी देखील वेळेतून वेळ इथं येऊन वेळ दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण ताई आमचे प्रश्न फार 50 वर्षापासून प्रलंबित आहेत आपले प्रश्न, तर त्यामुळं तुम्ही हे लवकरात लवकर सीएम साहेबांकडे बैठक लावून जास्त पालकत्व तुम्ही घ्यावं आणि अर्जुन भाऊने खास करून आमचं पालकत्व घ्यावं आणि पुढची लढाई अर्जुन भाऊंनी खांद्याला खांदा देऊन लढावी. नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर आपली लढाई अर्जुन भाऊशीच आहे, कारण डेलिगेशन अर्जुन भाऊनं मागवलेलं आहे. आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसता येत नाही जर झालं तर. समाज सांगतोय म्हणून उपोषण मागत घेत आहे, पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्यात ते कमीत कमी एका महिन्याच्या आत मान्य करायला पाहिजे आणि बाकीचे ज्या मागण्या आहेत प्रमुख ज्या मागण्या आहेत ते एसटी आरक्षणाची कमीत कमी 2 महिन्याच्या आत मागण्या मान्य व्हायला पाहिजे. नाहीतर समाज बांधवाला सांगतोय आपण 1 महिन्याची वाट बघायची, नंतर अजून काय डिसिजन घ्यायचं सगळं समाज बांधव बसून आपण ठरवायचं. ताई तुम्हाला आणि भाऊला विनंती आहे, आत्ताचे जे मेन मुद्दे आहेत ते 1 महिन्याच्या आत काही करून मान्य व्हायला पाहिजे. ती दुसरी जे मागणी आहेत मेन आमचे ते 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे. राजू राठोड करा ज्यूसला एक पटकन जात आहे सत्कार कॉम्प्लेक्स येथे. शिवलाल महाराज की कोण दवाखाने शेर विनंती मान्य करताय. आज दावेदन विजय भाऊ पंकजाताई आणि नामदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीनं उपोषण लारलेरेचं ताई आणि भाऊ तम दोई हमार भाई छो एक बहन आणि भाई तर तम खरोखरच दिवाळी आम्ही काहीतरी भेट एक बिनाम दियो असं अपेक्षा आमच्या मार्गाने व्यक्त करायचं. आपण
बोले